हॅलो एव्हरीवन, माय नेम इज आशुतोष. मी स्वागत करतो तुमच्या आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हलिंग एलिमेंट्स. आणि या आधीचे आपले 2 ब्लॉग होते ते अक्कलकोट गाणगापूरचे होते. आणि यावेळी आपण कुठे चाललोय हे तुम्हाला माझ्या थंबनेल वरून लक्षात आलंच असेल. आपण जातोय माथेरानला. इथून आम्ही बाईकने जातोय, कारण बसने आणि ट्रेननेही जाऊ शकलो असतो, पण तसं न जाता आम्ही बाईकने जातोय, कारण बाईकने खूप मजा येते जायला. आणि बाईकचा हा प्रवास मला खूप आवडतो, म्हणून आज बाईकने इथून 80 किलोमीटर आपल्याला माथेरान आहे. तुम्ही ही जर्नी माझ्यासोबत खूप एन्जॉय करणार अशी मी आशा करतो. आता आपण निघूया आपल्या प्रवासासाठी, चला. तर आपल्यासोबत माझा मित्र पण असणार आहे, वैभव मॉरिस, ज्याला तुम्ही अगोदर पण भेटलेले आहात. तो पण आपल्यासोबत येणार आहे. त्याला पण फिरायला खूप आवडतं. तर आम्ही दोन्ही जाणार आहेत, आणि तिथे गेल्यानंतर अजून 2 लोक आपल्याला जॉईन होणार आहेत. तर ते कोण आहे ते तिथे गेल्यानंतरच मी तुम्हाला सांगेल. तर चला निघूया. आपण आलो आहेत आता नेरुळ पासून 2 किलोमीटर अंतरावर आणि कर्जत पासून 6 किलोमीटर अंतरावर. आपल्याला जातानाच माथेरान रस्त्याला लेफ्ट साईडला एक TKB रिसॉर्ट आहे, ते आपण बुक केलंय. मस्त आम्ही तिथे गेलो, बुकिंग वगैरे करून ठेवली. पण जे 2 लोक मी बोललो होतो की 2 जण आपल्याला जॉईन होणार आहेत इथे आल्यानंतर, ते 2 लोक आलेले आहेत. त्यांना मी तुमच्याशी भेट करून देतो. तर पहिला आहे माझा लहान भाऊ, जो पुण्याहून आलाय, आहे रोहन. मोठा दिसतो जरा, पण लहान आहे तो माझ्यापेक्षा. आणि एक आहे आमचा उदय, हा त्याचा मित्र आहे. यांनी पण कधी बघितलेलं नव्हतं माथेरान, आणि मी पण यांच्यासोबत कधी माथेरान आलेलो नाही आहे. म्हटलं आता येतोच आहे, तर यांना पण मी मुद्दामच जॉईन करून घेतलं, फोन करून बोलवून घेतलं. यायला त्यांना उशीर झाला. आम्ही त्याला रिसीव्ह करण्यासाठी मी रिसॉर्टच्या बाहेर आलो आहे. आता मी तुम्हाला रिसॉर्ट दाखवतो कसं आहे ते, चला. तर हा आहे आपला TKB रिसॉर्ट, ज्या ठिकाणी आपण आज रात्री थांबलोय. खूप छान असा रिसॉर्ट आहे हा. आम्ही रूम वगैरे बघून आलोय. तुम्हाला पण मी एक्सप्लोर करेल पूर्ण. बघा, एंट्रन्स आहे ही. हा रस्ता सरळ माथेरानला जातो, मागचा जो मी तुम्हाला दाखवला तो. आणि इथून पुढे हा रिसॉर्ट मधली एंट्री आहे. सकाळी पण मी परत कॅप्चर करेल याला, पण आता सध्या जेवढा दाखवता येईल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी वेडिंग लॉज वगैरे पण आहेत. वेडिंग साठी पण तुम्हाला लॉन वगैरे मिळतो. तुमची एंट्रन्स आहे, गाडी पार्किंग. तर अशा पद्धतीने हा रिसॉर्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. हे वेडिंग साठी आहे. लग्नासाठी लॉन वगैरे हवा असला तर या ठिकाणी मिळतो. आणि हा विला आहे, 5 बेडरूमचा विला. लग्नासाठी फॅमिलीज वगैरेला लागतो, त्यासाठी या ठिकाणी फॅमिली स्टे करू शकते. खूप साऱ्या अम्युनिटीज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आणि याच्या मागच्या बाजूने टॉय ट्रेन पण जाते माथेरानला. ती पण आपल्याला दिवसा बघायला मिळते, पण आता दिवाळीतच ती चालू असते. सध्या ती बंद आहे. तर आपण आलोय आता इथे रिसॉर्टच्या मध्ये, आणि जो विला आम्ही बुक केलाय त्याचं मी तुम्हाला इंट्रोडक्शन देतो आणि एक व्हिज्युअल दाखवतो. तर या. तर हा पूर्ण 5 BHK विला आहे. तुम्ही बघू शकता, पूर्ण असं व्ह्यू आहे हा पूर्णपैकी. इथे बाजूला स्विमिंग पूल पण आहे. याच्यामध्ये मस्त आता आम्ही फ्रेश होणार, मस्त आंघोळ वगैरे करणार, आणि मग निघणार परत बाहेर. ही एंट्री आहे. आणि एंट्री नंतर लेफ्ट साइडला आहे आपला हा हॉल. तुम्ही बघू शकता किती मस्त असा हॉल आहे. प्रशस्त 8 ते 10 लोक या ठिकाणी बसू शकतात, एवढा मोठा हा हॉल आहे. मध्ये हा डायनिंग टेबल पण आहे, डायनिंग एरिया ते जेवणासाठी.
म्हणजे तुम्ही एकटेच नाही तर 8-15 लोक, 20 लोक या ठिकाणी मस्तपैकी राहू शकतात. पण आम्ही सध्या आता 5-7 जण आहेत आणि आम्ही ते घेतलंय, त्यामुळे एक्सप्लोअर करतो आता पूर्ण. आणि हे आहे आपलं बेडरूम, जे मला खूप आवडलंय. कारण इतकं पॉश बेडरूम मी नाही बघितलेलं अजून. अजून तरी मी फिरायला इतक्या ठिकाणी गेलो, पण खूप छान वाटतंय. या ठिकाणी लाइटिंग वगैरे, यांचे स्ट्रक्चर्स, कलर आणि इंटेरियर खूप छान यांनी केलेलं आहे. त्यानंतर पण बघूया बाहेर. हे सेकंड मास्टर बेडरूम आहे. आम्हाला 2 बेडरूमची परवानगी आहे. 2 बेडरूम आम्ही यूज करू शकतो, एक ते आणि एक हे पण बघा सेमच आहे, पण थोडं मोठं आहे त्या बेडरूम पेक्षा. तर याच्या बाहेर तुम्हाला असा व्ह्यू बघायला मिळतो. याच्या बाहेर तुम्हाला इथून लेफ्ट साईडला गेल्यानंतर स्विमिंग पूल आहे. राईट साईडला इथे बसायला कॅफेटेरिया छोटासा आहे, जिथे तुम्ही बसू शकता. आणि इथे पण तुम्हाला बसायला एक मस्त जागा मिळाली आहे, जिथे आम्ही लॅपटॉपवर एडिटिंग वगैरे पण करू शकतो. आणि चला पुढे पण दाखवतो तुम्हाला. तर आपण जाणार आहे फर्स्ट फ्लोअरला आता. इथून चला वर. हा एक बैठकी एरिया आहे, मस्त हॉल सारखा. इथे तुम्ही थांबू शकतात. आणि सेम बेडरूम जो खाली दाखवला तो सेम तिसरा बेडरूम आहे. हा जसं मी सांगितलं तुम्हाला की 5 बेडरूमचा विला आहे. आम्हाला 2चीच परवानगी दिली, पण आम्ही पूर्णच ते दाखवतोय. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आंघोळीला बाथटब. आपण बघून घ्या, खूप मोठा बाथटब आहे आतमध्ये. खूप छान असं इंटेरियर या ठिकाणी केलेलं आहे, पूर्ण मार्बलने बनवलेलं आहे. आणि इकडे पण सेम बेडरूम जसं आपण आधी बघितलं. तर मॉरिस, मॉरिस कसं वाटत? एक नंबर. कसं एक नंबर? इकडे सांग यांना कसं वाटतंय. मस्त वाटतंय ना? चल. हा बाहेरचा बाल्कनीचा एरिया आहे. मॉर्निंग ऑल. सकाळचे वाजलेत आता 9. आपण जाणार आहे इथून माथेरानला. आणि आमचा चेकआउटचा टाइम पण झालेला आहे. 11चा टायमिंग होता आपला चेकआउटचा, पण आपण 2 तास आधी निघतोय. रात्रीपर्यंत आम्ही खूप वेळपर्यंत एन्जॉय केला, त्यामुळे लेट झालं जरा उठायला सकाळी. आता निघालोय, बघू शकता मस्त आमची बॅग पॅकिंग वगैरे झालेली आहे. आणि आता बॅग पॅक करून चेकआउट करू बाहेर गेल्यानंतर. रेडी झालेले आहेत सगळे. आणि रोहन बाजूच्या रूमला आहे. रोहन कुठे गेला? हा इकडे भेटला रोहन. हा बसलाय. हा रोहन, झाली का रे तयारी? ओके. हा उदयकडे काही बॅग नाही आहे, असाच आलाय तो विदाऊट बॅगचा. आपला मॉरिस काय नाश्त्याची वाट बघतोय? मागवलाय तू?
तर हे खूप मोठा एरिया आहे मस्तपैकी. झाला आता निघण्याची वेळ झाली, तर आम्ही डायरेक्ट माथेरानला निघू आणि आपण सरळ माथेरानला भेटू. रोहन, रूम कशी होती? खूप छान, एक नंबर रूम होती. कशी वाटली? छान एक्सपिरियन्स. काय काय अमेनिटीज होते आपल्याला? आपल्याला हॉल होते, त्यानंतर सकाळी गरम पाणी होतं, रात्री नाश्त्याची सोय, रात्री जेवण, डिनर, सकाळी नाश्ता आणि दुपारचं आता दुपारी फिरून आल्यानंतर जेवण सुद्धा आहे. खूप छान होतं, एक नंबर. परत यायचं ना आपण? हो, परत अजून एकदा आपण ट्राय करणार यायचं. यायलाच लागेल आता परत आपल्याला इथे. मग कसं वाटलं उदय? एक नंबर, एकदम छान अनुभव होता. रात्री स्विमिंग पूल मध्ये एकदम कडक मध्ये. तुला कसा वाटला? अनुभव एकदम वेगळा होता. म्हणजे इथे आम्ही रात्री स्विमिंग पूल मध्ये डान्स वगैरे केला, एकदम मस्ती केली. हा, मग परत येणार? हो, नक्की येणार. आता 4 लोक यायचे का 8 लोक यायचे? 8 लोक सोबत. ठीक आहे. महाराष्ट्राच्या या निसर्गरम्य, प्रदूषणमुक्त आणि इतिहासाने समृद्ध अशा माथेरान हिल स्टेशनला आपण भेट दिल्याबद्दल या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहे सगळे घोडे आपल्या मागे. बघू आपण घोड्याने जायचं की ई रिक्षाने जायचं. ई रिक्षा पण एक आहे आपल्याला सगळे पॉईंट कव्हर करायला आणि घोडे पण आहेत. पण आता आम्ही बघायला चाललो की घोड्यांचे रेट काय आहेत, की काय रेटला आपल्याला घोडा पडतो, त्यानुसार आपण बघणार आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या पूर्ण एरिया दाखवतो तुम्हाला. ही सगळी आपली मंडळी, ही रिक्षा आणि घोडे, हे 2च पर्याय आहेत आपल्याला सगळे पॉईंट कव्हर करायला. तर आपण आलोय, गेट पास घेतली आपण माथेरानमध्ये. 50 रुपये पर पर्सन ती पास होती. आणि आता आपण इथे घोड्याने जायचं प्लॅन केलाय. जसं मी तुम्हाला आधी बोललो की आपण ई रिक्षा किंवा घोडा अशा पद्धतीने जाऊ शकतो, तर आपण घोड्याचं घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण हे 14 पॉईंट पूर्ण कव्हर करणार आहे घोड्यावरती. इथे बघू शकता, मंकी पॉईंट आहे, हट पॉईंट आहे, मालडुंगा आहे, चॉर्लेट लेक आहे, लॉर्ड इको, अशा प्रकारचे सगळे 14 पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. आणि आपले जे घोडे आहेत ते हे आहेत. आपला मॉरिस बसलाय बघा घोड्यावरती. मॉरिस हा आपला 2 नंबरचा घोडा, आणि हा आपला घोड्यावाला दादा आहे. हा आपल्याला पूर्ण कव्हर करून देणार आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित. आणि रोहन तिकडे आहे, तो त्याचा घोडा आणि हा आपला घोडा. तर चला आता पूर्ण सफर तुम्हाला मी दाखवतो. बसलोय मस्तपैकी घोड्यावर.
आणि आपल्या मागे सगळी गँग आपली. ए बघा याच्यात आपण आहे महादेव मंदिरामध्ये. आता नाश्ता वगैरे केला आता आणि नाश्ता करून आता महादेवाचं दर्शन घेऊ, एक पॉइंट बघू आणि मग इथून पुढे निघू. हे बघा तुम्हाला मी मंदिर दाखवतो. तर हा मंदिराचा व्ह्यू आहे. आता चाललोय लॉर्ड पॉइंट कडे. इथे खाली गेल्यानंतर एक लॉर्ड पॉइंट आहे. लॉर्ड पॉइंटला पण आपण बघूया जाऊन ते पॉइंट कसा आहे. बाकीचे पण येत आहेत आपल्या मागून. कोण कोण आहेत? हा हे बघा आलेत सगळे तिन्ही पण. आज थोडं ऊन आहे इकडे. तर हा आहे तो पॉइंट जिथे आपल्याला यायचं होतं. अच्छा टेलिस्कोप येणार आहे हे? अच्छा टेलिस्कोप. इथे 2 टेलिस्कोप पण आहेत. चार्जेस येतो तुझा दुर्बिणीतनं बघायचं. 3 पॉईंट बघायला 50 आहेत एकाला आणि 5 पॉईंट बघायला एकाला 100 रुपये. वा. या पॉइंट वरून आपल्याला सगळं इथून मस्त निसर्गरम्य वातावरण दिसतो. थोडं थंडी आणि फॉग असता तर मजा आली असती अजून. पण आपण आलोय तर नेमकं ऊन आहे आज. या टेलिस्कोपच्या माध्यमातून आपल्याला बघता येईल ते. बघू आपण ट्राय करून. वा छान. पूर्णच एरिया दिसतो इथून. पावसाळ्यामध्ये माझ्या मते अजून छान पद्धतीने दिसलं असतं पावसामध्ये. आज ऊन आहे. मस्त गेम पण आहे इथे एक शूटिंगचा. रोहन ट्राय करतोय. ते बॉल पाडायचे असतात गनने. बॉल नाही पण त्यात लागेल का निशाणा तुझा? बॉल नाही ना त्यात. त्याच्यात बॉल टाकायला लागेल मग निशाणा लावावा लागेल. तर चला आपण निघूया आता पुढच्या पॉइंट कडे आणि पुढचा पॉइंट कव्हर करू. परत आपला घोडा रेडी झाला मस्तपैकी. आता परत आपण बसून पुढच्या पॉइंट कडे निघू. आपला घोडा लागेल आता इथे आणि इथून आपण आता घोड्यावर बसणार. पण आहेत आता इको पॉइंट जवळ. तर इथून आपल्याला सरळ इकडे जायचंय उजव्या बाजूला. इथे 3 पॉइंट आपल्याला बघायला भेटतील.
हे 3 पॉइंट इथे दिलेले आहेत. किंग जॉर्ज पॉइंट, इको एडवर्ड पॉइंट आणि इको पॉइंट, हे 3 पॉइंट आहेत. 0.5 किलोमीटरच्या अंतरावरती तिन्ही आहेत. आपण तिन्ही कव्हर करूया. चला. एक मोठा प्रॉब्लेम झालाय. आम्ही आलो होतो थंड हवेच्या ठिकाणी माथेरान म्हणून, पण नेमका आम्ही आज आलोय आणि खूप असं ऊन आहे इकडे. खूप घाम येतोय, सगळे वैतागलेत की खूप गरमी होते. पण आता ती आमचीच चुकी की आम्ही व्यवस्थित सर्च करून नाही आलेलो. चलो राजस्थान. बोलतोय चलो राजस्थान. तर खरंच तसंच काहीतरी झालंय आमचं राजस्थान सारखं. ठीक आहे, तुम्ही जर थंडीच्या दिवसात आले अजून थोडस 1 महिन्यानंतर, तर तुम्हाला छान फॉग इथे बघायला मिळेल. आणि पावसाळ्यात पण मस्त असतं. पावसाळ्यामध्ये पण तुम्ही जर आले तिथे तर तुम्हाला वातावरण एकदम हिरवंगार आणि सगळे झरे वगैरे वाहताना, नद्या वगैरे सगळं प्रचंड याची मजा आपल्याला इथे घेता येते. आता या ठिकाणी तसं काहीच नाहीये. अनफॉर्च्युनेटली आपण आलोय चुकीच्या वेळी असं मला वाटतंय. पण आता आलोय तर शूट तर करावं लागेल, म्हणून आपण सगळं कॅप्चर करून घेतोय. तर अजून एक पॉइंट आपण बघणार आहे इथं, तो आहे इको पॉइंट. आणि बाकी पॉइंट पेक्षा इको पॉइंट जरा मोठा आहे आणि चांगला आहे. खाली आवाज दिल्यानंतर परत रिटर्न आपल्याला आवाज येतो. तर बघू आपण ट्राय करून बघूया सगळे आणि बघूया इको पॉइंट. चला. म्हणजे हा आहे आपला किंग एडवर्ड पॉइंट आणि डाव्या बाजूला आता थोडंसं खाली उतरल्यानंतर किंग एडवर्ड पॉइंटला आपण पोहोचणार. तर चला. या पॉइंटचे सगळे रस्ते गडकिल्ल्यासारखेच आहेत. तुम्ही बघू शकता, आपण गड किल्ला जेव्हा चढतो तेव्हा असंच असतं. इथे पण सेम तसंच आहे. बघू या पॉइंटला आपल्याला कुठला व्ह्यू बघायला भेटतो ते. वा, छान सुंदर व्ह्यू आहे तो. इको पॉइंटच्या एकदम एक्झॅक्ट बाजूला आपलं एक शिवसंग्रहालय आहे. तिथे शिवकालीन वस्तू ठेवलेल्या आहेत. तर आपण त्याचं पण एक व्हिजिट करणार आहे. हे तुम्ही बघू शकता. याचं हे बोर्ड आहे, छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल, आणि हे गेट आहे. आणि इथून आता आपण याच्या आतमध्ये जाणार. तर आपण आलोय आता आतमध्ये. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला बघू शकता तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने सगळे तोफ वगैरे आपल्याला बघायला मिळतात. आणि इथे एंट्री फी असते, फक्त 10 रुपये आहे. एंट्री फी काही जास्त नाहीये. पण आपण इथे एक दादा आहेत, ते आपल्याला बऱ्यापैकी माहिती याची देतील. तर चला आता आपण आधी तिकीट काढून घेऊ. तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला पास असते. 10 रुपयाचीच पास आहे ही. आणि हे दादा इथे असतात. तिकीट आहे. आणि दादा तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतील. आधी आपण बघून घेऊ आणि नंतर दादांकडून इथली माहिती घेऊया. चला. हे शिवाजी महाराजांचे फुटप्रिंट आहेत. पायाचा जो ठसा शिवाजी महाराजांचा आहे तो इथे आहे, या ठिकाणी लिहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हस्तलिखित लेटर आहे. हे शाहू पॅलेस कोल्हापूर मधून आणलं. हम्म. त्याला मोडी लिपी बोलतात, मोडी लिपी. हा. त्या काळातलं मराठी, आजकालचं मराठी, आजकालच्या मराठी त्याला ट्रान्सलेट केले आणि हे शाहू पॅलेस कोल्हापूर मधून आणले कायद्याची प्रोसेस करून. हे तुम्हाला वाचायचं असेल की हे इथे शुद्ध मराठीमध्ये 30 जुलै 1677 हे वाक्य पूर्ण इथं तुम्हाला कळतो. हे जर ट्रान्सलेट हे वाचू शकाल, पण काय शब्द कोडवर आहे ते त्यांच्या मेन सवंगाड्यांनाच कळायचं, म्हणून ते शुद्ध मराठीमध्ये लिहिलं. हा कोकोनेट आहे, नारळ आहे, मोठा आहे म्हणून शोसाठी झाला बघा. राजांचा नारळाचं काय घेणं देणं नाही. हे सोन्याचं आणि हे तांब्याचं त्या काळातले करन्सी, त्याला होन बोलतात, शिवराई होन ते लिहिले, शिवराई होन. इथे 1671 1672 भारतामध्ये जेवढे किल्ले आहेत, प्रत्येक किल्ल्यांची नाव, प्रत्येक किल्ल्याला बांधकामासाठी लागलेला खर्च, त्याचा पूर्ण हिशोब, पूर्ण तपशील इथे दिलेला आहे. इथे 1671 1672 मोगलांसाठी युद्ध करण्यासाठी किती सामग्री लागेल, किती दिवस युद्ध चालेल, त्याचा पूर्ण खर्च, पूर्ण तपशील इथे दिलेला आहे. इथे 18 डिसेंबर 1660 अफजल खानला मारला ते लेटर आणि शाहू पॅलेस गव्हर्नमेंटचं लेटर कोल्हापूरमधून, ज्यांनी आम्हाला सगळं लेटर सगळं वस्तू दिली. आणि माथेरानमध्ये संग्रहालय करण्याचं कारण नियर बाय इको पॉईंटच्या जवळ हे संग्रहालय आहे आणि पॉईंटच्या जवळ. आणि इथे संग्रहालय करण्याचं कारण असं की माथेरानचा शोध त्या काळात महाराजांनी घेतला. महाराजांच्या काळात इथे कुठलीही वस्ती नव्हती, फक्त महाराजांनी टेहळणी करण्यासाठी, यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी, दुश्मनावर लक्ष ठेवण्यासाठी आणि लपण्यासाठी जागा युज केली. इथं 3 गड आहेत, 3 गडांच्या मध्ये माथेरान आहे. महाराजांनी जाण्यासाठी रस्ता युज केला. प्रबळगड, इर्शालगड आणि पेपगड या 3 गडांच्या मध्ये माथेरान. आणि माथेरान सह्याद्रीच्या दरी डोंगरामध्ये येतो. माथेरान रायगडमध्ये येतं, रायगड जिल्ह्यामध्ये. असा इतिहास आहे, म्हणून इथं संग्रहालय केलं. हे करण्याचा उद्देश येणाऱ्या पिढीला आपल्या इतिहास कळणं गरजेचं आहे. माथेरानमध्ये असं संग्रहालय पहिल्या टाइम असं केलं आहे, त्याला 10-12 वर्षांनी हे करण्याचा उद्देश आहे. हे जर करण्याचे डायरेक्टर पुढचं म्हणजे आमचे मालकच समीर बांदेकर, हे त्यांनी सगळं केलं स्वतःच्या खर्चाने, सगळं गव्हर्नमेंटची परमिशन वगैरे घेऊन स्वतःने सगळं केलेलं आहे, आपल्या येणाऱ्या पिढीला इतिहास कळावा म्हणून. जय शिवराय. जय शिवराय. Yes, one more time, and I'll break up. I can't always look out. Hit the gas one more time, and I'll break up. When you hit the gas one more time, I'll break up. Hit the gas one more time, and I'll break up. तर आज आपण आलो होतो माथेरानला. आपली सकाळपासूनची जर्नी चालू होती आणि आपण सकाळी 10 वाजल्यापासून तर आता वाजलेत आपले 5. तर 5 वाजेपर्यंत आपण सगळं माथेरान मधले जे मेन स्पॉट होते, मेन जे पॉइंट होते ते सगळे आपण कव्हर केले आहेत. आणि आता आपण निघालोय परतीच्या प्रवासाला. तर आपण आपल्या व्हिडिओचा एंड, आपल्या ब्लॉगचा एंड या ठिकाणी करणार आहेत. आणि खूप धमाल, खूप मजा आम्ही आज केली. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन कुठल्या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला बघायची इच्छा आहे ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.